नमस्कार, मी डहाणूची प्रगती। आज दिनांक 21 डिसेंबर डहाणू नगरपालिका 2025 निवडणूकचा ऐतिहासिक जो निर्णय आहे तो डहाणूच्या जनतेने लावून दिलेला आहे आणि श्री राजू दादा माची यांना भरघोस मताने नगराध्यक्षपदी निवडून दिलेला आहे। धन्यवाद। आवाज कोणाचा? तुम्ही जाऊन For victory. Thank you very much. Thank you. तुमच्या मित्रपक्षांनी प्रतिस्पर्धी केली होती, दोन्ही ठिकाणी तुम्ही विजय मिळवलाय, काय प्रतिक्रिया असते? डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि ती प्रतिष्ठा डहाणूला आणि पालघरला जिंकवण्याची होती। त्यामुळे इकडे डहाणूकर जिंकलेले आहेत, इथे पालघरकर जिंकलेले आहेत। डहाणूकरांचा आवाज बनून राजू माची हे केवळ एका पक्षाचे प्रतीक नव्हते, डहाणूकरांचे प्रतीक होते। डहाणू जनतेने त्यांना विजय मिळवून दिला आहे आणि अहंकाराचा नाश केलेला आहे। राजकारणामध्ये अहंकार हा कधी पुढे जाऊ शकत नाही, विनम्रता माणसाला पुढे नेते आणि विनम्र डहाणूकरांनी डहाणूच्या राजू माचीने निवडून दिलंय आणि पालघरच्या उत्तम घरात निवडून दिलेलं आहे। त्यामुळे सर्वच्या सर्व श्रेय हे डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेचं आहे। आणि जय बोलणारी जी लोक होती, इथे जो जिता वो सिकंदर आहे, पण सिकंदर ही जनता आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे। त्याने जे प्रश्न उपस्थित केले त्या सर्वांचं उत्तर डहाणूच्या जनतेने आणि पालघर जनतेने दिलेलं आहे आणि हा विजय त्या सर्व जनतेला आम्ही समर्पित करतो। पालघर आणि डहाणूमध्ये ज्या प्रचार सभा झाल्या त्यामध्ये मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा एकमेकांवर टोलेबाजी केली, अशा परिस्थितीत हा विजय मिळालाय। शिंदे साहेबांनी आश्वासन दिलेलं की मी गुलाल उडलाय, नक्की येणार। शिंदे साहेबांशी मी आताच बोललो, शिंदे साहेब नक्की येणार आणि आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधामध्ये बोलणार नाही। ही व्यक्ती होती की ज्या व्यक्तीने आतापर्यंत केवळ युती तोडण्याचं काम करण्याचं काम केलं। पण लक्षात ठेवा, जिल्हाध्यक्ष किंवा नगराध्यक्ष ही पद काय आयुष्यभर नसतात। तुम्ही जनतेशी समर्पित राहा, लोकसंपर्क ठेवा आणि हा अहंकाराचा पराजय आहे। आणि जे सांगत होते कालपर्यंत की 27 सीट आम्ही काढू आणि नगराध्यक्ष आमचाच असेल, मैच राहूंगा, इथे मैच काय नसतं, इथे जनता असते। जनता ही डहाणू जनता ही हुशार जनता आहे आणि पालघरच्या आणि डहाणूच्या जाहीर सभेमध्ये शिंदे साहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं, हा राजू माची हा राजू आहे, हा नगराध्यक्ष नाही, हा डहाणूचा सेवक म्हणून काम करेल। आणि आज डहाणूचं सेवक बनण्याचं काम हे लोकांनी पदरामध्ये मतदान रूपी दान केलेलं आहे आणि हे आम्ही लक्षात ठेवू आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये सर्वांना सोबत घेऊन डहाणूच्या जनतेला जे अपेक्षित आहे ते विनम्रतेने स्वीकारून त्याच्याकरता आम्ही काम करू। कुठेतरी डहाणूमध्ये नगरसेवक ज्या जागा आहेत त्या कमी मिळाल्या, काय नाही बघा, त्याविषयी काय लीडर असतो ना, ह्याला महत्त्व आहे। आज राजू माचींना डहाणू जनतेने बनवलेलं आहे। आमचे जे पराजय झालेले लोक असतील तेही आमचेच लोक आहेत। शेवटी जिंकणाऱ्या प्रत्येकांचंच मी अभिनंदन करतो, जिंकल्यानंतर प्रत्येकाचं अभिनंदन करायचं असतं। परंतु ज्या 10 सीट आम्हाला मिळाल्या आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून याही, आणि जे न आले लोक पण हे आपलीच आहेत। हे बघा, ही निवडणूक ही खूप काही शिकवणारी आहे। महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा निवडणुका झाल्या असतील, परंतु ही जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या जाहीर सभेची सुरुवात शिंदे साहेबांनी डहाणूपासून केली होती। तुम्हाला लक्षात असेल
तर मला वाटतं त्यांच्या प्रचाराची सुरुवातच डहाणूमधून केली. नारळ इकडे फोडला होता आणि त्याची सुरुवात सुद्धा नगराध्यक्षपदी राजू माचीच्या विजयाने झालेली आहे. त्यामुळे डहाणूच्या जनतेच्या मनातील जे काम आहे ते करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला शिंदे साहेबांचा पूर्ण पाठबळ असेल. राहिला विषय शिंदे साहेबांचे पाय डहाणूमध्ये पडतील आणि गुलाल उधळू. आता ह्याच्या पुढे गावाच्या माध्यमातून आम्हाला गुलाल उधळायचं. नगर परिषद पालघर आणि डहाणू त्या ठिकाणी मोठा विजय मिळवला. आता येणाऱ्या जिल्हा परिषद त्या ठिकाणी पुढची गणित काय? मी अहंकाराची भाषा करणार नाही, परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा पण पक्ष जो आदेश देईल त्याचं तंतोतंत पालन होईल आणि अधिकाधिक संख्याबळ मिळवण्याचा प्रयत्न असेल. तेव्हा सुद्धा पालघरच्या जिल्ह्याच्या जनतेला जे अपेक्षित आमच्याकडून आहे तेच करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा एका मोठ्या बहुमताने आम्ही निवडून आणू. पण तो बहुमत हे आमच्या स्वार्थाकरता नसेल तर पालघर जिल्ह्याच्या जनतेच्या स्वार्थाकरता आम्ही निवडून आणू. राजूभाई एक सेकंद धक्का नका मारू. खाली आपण चांगल्या मताधिक्याने विजयी झालेला आहात, काय प्रतिक्रिया व्यक्त करा? मी विजय झालो म्हणजे शिंदे साहेबांनी इथे पहिली हे लावली, सभा लावली आणि त्या सभेचा फार मोठा फरक पडला आणि हे माझा विजय नसून हा जनतेचा विजय आहे. आगामी काळात जे डहाणूकरांच्या समस्या आहेत, मागण्या आहेत, त्या कशा पूर्ण करणार? हां, मी इथल्या ज्या मागण्या आहेत, लोकांचे जे काम आहे ते आम्ही आमच्या नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मी पूर्ण करायचं काम करेन. म्हणजे मी एक लोकांचा सेवक म्हणून काम करेन. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कुंदन भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकच वादा, एकच वादा. शिवसेनेचा वाघ आला. कोण आला रे, कोण आला? शिवसेनेचा वाघ आला. शिवसेना हम तुम्हारे साथ हैं. या विजयाचे शिल्पकार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, काय सांगाल या एकंदरीत डहाणूची प्रतिष्ठित लढाई झालेली होती त्याच्याबद्दल काय सांगाल? या विजयश्री खेचून आले. डहाणूच्या विजयाची शिल्पकार डहाणूची जनता आहे, ज्यांनी या निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेतली होती. जेव्हा एखादी व्यक्ती असं म्हणतं की मीच आणि मीच, त्यावेळेला त्याचं उत्तर कशा प्रकारे येऊ शकतं हे डहाणूच्या जनतेने दाखवलं. डहाणूच्या आम्ही पहिल्यापासून एक वाक्यतेने आम्ही सर्वच, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, आम्ही सर्वच एकवाक्यतेने चाललो होतो. आम्हाला डहाणूच्या जनतेला जिंकवायचं होतं आणि लढाई जेव्हा शिंदेसाहेब डहाणूमध्ये आले होते तेव्हा शिंदेसाहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं की राजू माची हे डहाणूच्या जनतेचे सेवक म्हणून काम करतील. डहाणूच्या जनतेला सेवक म्हणून काम करणारा व्यक्ती पाहिजे. आणि जेव्हा आता आम्ही पालघर किंवा डहाणू हे जेव्हा विजयश्री आम्हाला मिळालं, आम्हाला आनंद अत्यंत आहे, कारण जिल्ह्यातील जनतेने शिवसेनेला एक विश्वास दिलेला आहे. परंतु यासोबत त्यांनी एका अहंकाराला पण गाडण्याचं काम केलं. कुठलंही, मी जिल्हा प्रमुख आहे, जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हा प्रमुख हे आयुष्यभर आलेलं पद नाही आहे, नगराध्यक्ष आयुष्यभर आलेलं पद नाही आहे. त्यामुळे जनतेला कोणी गृहीत पकडता कामा नये आणि जनतेला गृहीत पकडलं तर काय होऊ शकतं. राजू माछे जुने शिवसैनिक आहेत, साहेबांनी अजूनही वाक्य सांगितलं ते दिग्गे साहेबांच्या काळाचे शिलेदार आहे. नक्कीच दिघे साहेबांच्या काळातले शिलेदार हे विजयी झालेले आहेत आणि अहंकार गाडलेला आहे. राजूजी, काय सांगाल या एकंदरीत विजयाबद्दल? हा विजय माझा नसून पूर्ण डहाणूकरांचा विजय आहे आणि आता आम्ही निवडून आलो तर आम्ही कसं कुठे हे करणार आहे, आम्ही डहाणूचा विकास करतो. खूप आरोप प्रत्यारोप झाले तुमच्याविषयी पण, आणि कशा पद्धतीने लोकांनी होते हे काय सांगाल? त्यांनी आमच्यावर आरोप केले, आम्ही कोणावर आरोप केले नाही, पण लोकांनाही माहिती होतं समोरचं काय आहे, त्याला त्याचं उत्तर मिळालंय.
नक्कीच या विजयामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आहेत. काय सांगाल जिल्हाध्यक्ष, काय आम्ही एकत्र मिळून लढलो आणि लोकांनी जे होतं ते दाखवून दिलं. या अहंकाराच्या विरोधात लढाई होती तुम्ही म्हणत होता, शिंदे साहेब म्हणत होते. डहाणूची जनता ही डहाणूकरांना विजयशी प्राप्त करून दिलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच होतं, आम्हाला कुठल्याच प्रकारचा अहंकार नाही, आमचे पाय जमिनीवर आहेत. आम्हाला जी जबाबदारीचं भान आम्हाला आहे, जी जबाबदारी सर्वांनी मिळून डहाणू जनतेत जे प्रेम दाखवलंय त्याला खरोखर आता पुढे 5 वर्ष त्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. आणि निश्चितपणे आम्ही शांतपणे जनतेला सोबत घेऊन करू, सर्वांना सोबत घेऊन करू. कारण ही जनता आहे, वो सब कुछ जानती है, कभी ऊपर उठाती कभी नीचे गिराती. आणि आम्हाला जनतेसोबत राहायचं आहे. डहाणूकरांना हा विजय डहाणूकरांचा आहे आणि डहाणूकरांना पुढे न्यायचं आहे. नक्कीच जनता सब कुछ जानती है असं म्हणत डहाणूकरांनी योग्य तो निर्णय घेतला आहे आणि कुणाला उचलायचं कुणाला पाडायचं ते दाखवून दिलेलं आहे. धन्यवाद.